मला असं वाटतं इंद्रधनुष्य तुझी पहिली मालिका, राईट? होय करेक्ट. होय. येस. पण तुला मी गंमत सांगू, इंद्रधनुष्याच्या आधी मी कॅमेरा कधी फेस केला, आय थिंक 2 ते 3 एपिसोडमध्ये छोटंसं काम असेल माझं. सास नावाची एक सिरियल होती नीना गुप्तांची, ओ. जी स्टार प्लसवर यायची. हां. सो त्याच्यामध्ये एक 2-3 एपिसोडचा रोल होता. तो मी इंद्रधनुष्याच्या आधी केला. अर्थात ते ते नोटीस करण्यासारखं काही नव्हतं. पण मी कॅमेरा खरं पहिला तिकडे फेस केला. वाव. आणि मग इंद्रधनुष्य मोठी मालिका होती. करेक्ट. पण तेव्हा तू शाळेत होतीस, कॉलेजमध्ये कसं? मी कॉलेजच्या फायनल इयरला होते. हां. इंद्रधनुष्य झाली तेव्हा. मला आठवतंय कांचन नायक जे आमचे दिग्दर्शक होते, त्यांना एक कुठला तरी सिक्वेन्स शूट करायचा होता जो माझ्या फायनल एक्झामच्या मध्ये येत होता. तर मी खूप रडले होते सेटवर की मला अभ्यास करायला वेळ नाही मिळत आहे वगैरे. तर सर म्हणाले, ओके रडू नकोस, तू येऊ नकोस त्या दिवशी, त्या दिवसाच्या सीनमध्ये आम्ही तुला ठेवत नाही. म्हटलं ओके. पण तू अभ्यास सांभाळत हे सगळं केलंयस ना, की कसं? हो, अभ्यास सांभाळतच. ॲक्च्युली दीपस्तंभ नावाची पण एक मालिका होती जी जी मला वाटतं आणखी आधी, ज्याच्यामध्ये मी विक्रम गोखलेंच्या मुलीचं काम केलं होतं. एक प्रभात नावाचं चॅनल होतं, हां. तुला तेव्हा माहितीही जन्मे नसेल. प्रभात नावाचं चॅनल होतं ज्यात जे काही काळ येऊन गेलं. त्याच्यामध्ये एक दीपस्तंभ नावाची मालिका होती. त्यात मी विक्रम गोखलेंच्या मुलीचं काम केलं. आणि तेव्हा ना नुकताच विक्रम काकांचा हम दिल दे चुके सनम सिनेमा आला होता. तर मला इतकं कमीपणा वाटायचा की मला असं वाटायचं की ह्यांनी ऐश्वर्या रायच्या वडिलांचं काम केलंय आणि इथे येऊन त्यांना माझ्याकडे बघून किती डिसअपॉइंटिंग वाटत असेल. असा एक न्यूनगंड त्या काळचा. आता तुझं विण सख्या रे, येस. सगळ्यांची लाडकी मालिका. आणि त्याचं टायटल ट्रॅक माझ्या आईच्या फोनवर होतं पहिले. सो म्हणजे त्याची रिंगटून होती. सो ती मालिका कशी, म्हणजे त्या मालिकेने किती घडवलं आणि किती लोकप्रियता मिळवून दिली तुला, आणि तू किती एन्जॉय केलीस पूर्ण फेज? तुझं वेळ सख्या रे खूपच छान फेज होती. 2 वर्षच केली आम्ही ती मालिका. त्या काळी मालिका अनेक वर्ष चालायच्या, त्यामुळे मी असं म्हणू शकते की 2 वर्षच केली. आणि गौरव माझा खूप छान लाडका मित्र झाला होता. आणि आय थिंक मी रिअली एन्जॉयड. सतीश पुळेकरांबरोबर काम करायला मिळालं, अनेक वेगवेगळ्या छान कलाकारांबरोबर काम करायला मिळालं. सो दॅट वॉज फन.